तर नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आलो मी मामीच्या इथं. हे बघा मामी, जस्ट मला कॉल आला मामीचा, की म्हणे रील्स बनवू म्हणे आपण. त्यांच्या इथं 2-4 दिवस झाले पाहुणे होते, म्हणून माझं काही येणं नाही झालं. तर आज फायनली मी आलेलो आहो मामीच्या इथं आणि आम्ही जस्ट रील काढत आहे. 1-2 रील झाल्या बी आमच्या. आज मी एक रील टाकणार बी आहे आणि मामी म्हणे, की "भाई लय दिवस झाले म्हणे रील बनवायचे." काय म्हणे तर बनवल्या नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे. आता ही मामी आहे. मामी पाहू पाहू शकता. आणि मला धन्यवाद. अजून एक गोष्ट सांगायची आहे माईक मध्ये ब्लॉग मध्ये, की आता नागेश दादाचे जे जे ब्लॉग बघते, जे जे व्हिडिओ बघते ना, तर त्याच्यातलेच काही लोक मला बाहेर भेटले. आणि मी एका बुक्स काय म्हणते शूजच्या दुकानामध्ये गेली होती, तिथं मला ते लोक भेटले. त्यांनी मला विचारलं, की ताई तुम्ही रील बनवता का? मी म्हटलं हो. तर तसेच तुम्ही मला अजून 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 आमचे व्हिडिओ बघत जा, नागेशदादाचं चॅनल बघत जा, माझं पर्सनली बघत जा आणि मस्त लाईक करत जा. सगळ्यात महत्वाची, मी कुठेही दिसली की मला डायरेक्ट म्हणत जातो रील करणार आहे का? म्हणजे जेणेकरून आम्हाला चांगलं वाटतं. आम्ही नवीन नवीन आहे ना, आम्हाला त्याचं बरं वाटते. तर मित्रांनो, मामीचं म्हणणं असं आहे, हा. की मामी कुठं बी दिसली मला की म्हणायचं, त्यांना भेटा. मला भेटायचं तुम्हाला फोटो वगैरे बी काढायचे असेल तर काढा. ते मामी तुमची इच्छा. पण म्हटलं की जेणेकरून मला अजून चांगलं वाटत, म्हणजे मला अजून उत्साह येईल की मी खरंच काहीतरी चांगलं करून राहिली. करून राहिली बा. कारण मला आता म्हणजे अजून पण मला कोणी भेटलं नव्हतं. हा. ओळखतच सगळेजण, मला भेटलं नव्हतं. पण दोघं तिघात चौघांना इतकं छान पद्धतीनं माझ्याकडे ते मुलं असे सारखे बघत होते. शेवटी मी त्यांनी, दादा तुम्ही माझ्याकडे काऊन पाहत आहे? ताई तुम्ही रील बनवता ना म्हणे. म्हटलं हो. पण त्या दिवशी मला खरंच खूप खुशी झाली. असेच भेटत राहा, भेटत राहा, म्हणजे बोला दिसले म्हणजे की जेणेकरून आम्हाला चांगलं वाटतं. आमचे व्हिडिओ बा कसे आहे काय, चॅनलला काय म्हणते इंस्टाग्रामच्या फॉलो करा. तर तेच मामीचं म्हणणं तेच आहे, की भाई आम्हाला फॉलो बी करा, लाईक बी करा, कमेंट बी करा, शेअर बी करा आणि आमचे व्हिडिओ कसे आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगत जा नक्की की आमचे व्हिडिओ कसे आहे. हा. म्हणजे मामीचं नेमकं काय रोल आहे, चांगला आहे कॅरेक्टर, मामीचं आवडते का नाही आवडत, तुम्हाला मामीचं कॅरेक्टर कसं आवडलं? हा. मामी एकदम रूड आहे तर ते आवडलं, की मामीने त्याला शांत व्हायला पाहिजे, की मामीने भाषाला मारायला पाहिजे, की हाकलून द्यायला पाहिजे, हे सगळं कमेंट मध्ये सांगत जा. नागेश दादाच्या ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये, सगळ्याच. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला. मामी चांगल्या स्वभावाची आहे, म्हणजे हसते नाही. आता मी डायरेक्शन देतो मामीला, सांगतो की बाई नाही मला तुमचं कॅरेक्टर असं पाहिजे, मला तेच पाहिजे, तर त्या पद्धतीनं मामी त्या वागते माझ्यासोबत. बाकी काही नाही आहे ना. नाही नाही, बाकी मी मारत गिरत नाही. आणि मामीला पोरगी आहे म्हणा, ते तो समोरचा विषय आहे समोरचा. पण सध्याच मामीचा विषय सांगा. मामीला तुम्हाला आता कोणी कोणी कमेंट करते, मामी अपमान करते, पण विषय असा आहे की तेवढ्या कॅरेक्टर पुरतच मी त्यांचा अपमान करतो. नंतर मी त्यांना तुम्ही आम्हीच म्हणतो. म्हणून सांगत आहे. पण तेही कमेंट मला आवडते. तुम्ही निगेटिव्ह कमेंट केली तरी ते कमेंट आम्हाला आवडते. पण तुम्ही कमेंट करा. तुम्ही निगेटिव्ह करा, पॉझिटिव्ह करा, काही करा, कमेंट करा. काय घेऊन आली? बॅग माझ्यासाठी गिफ्ट आणलं काय. चला मग मित्रांनो, आता आम्ही रील काढतो. मामी मला 50,000ची गरज आहे, मला पटकन दे. त्याला झाड्यागाडे पैशाचा उठला सुटला पैसे मागायला येतं. ते 2-3 हजार रुपये ठेवले मी, त्याचे काम आहे मला. तुला दे, निघ लवकर. अरे मामी 1000 रुपयाचं काम आहे, द्या पटकन मध्ये. अरे तुला 50,000 रुपयाची, ते आता 1000वर आला काय? अरे मामी मला माहिती आहे तुमचा स्वभाव कसा आहे. तर 50,000 तर असेच मागितले होते मी तुम्हाला. मला माहित होतो ना तुमच्याजवळ 1000 रुपये आहेत म्हणून मी ते असंच म्हटलं. तू रे. अहो हाताले पीठ आहे, हात यासाठी गेलते की बायावर सरकवा म्हणून. अहो इशारा काय करून राहिली, तोंडानं सांगितलं असतं तरी जमलं असतं ना. किती जोरानं मारलं तुम्ही. तर आम्ही व्हिडिओ काढू थकलो. आता आमचा ब्रेक झाला आणि आम्ही पितो चाय. हे पाहू शकता चाय ते खडत आहे आणि मामी जेवण करत आहे. मामीची भूक लागली म्हणे आज. जेवलीच नव्हती आज. सकाळून जेवली नाही म्हणे. आता ते दमल्या मामी रील काढू. पहिले म्हणे बा मला जेवू दे, मग काढू म्हणे काय तर पाहू म्हणे. मग ठीक आहे म्हटलं बा. आता 3:30 वाजले आणि मग चहा मांडला मामीनं. आम्ही चहा पित आहे, बासुंदीचा आहे. हा मामा या चहाला बासुंदी म्हणते, बासुंदी चहा.
असं नाव दिलेलं आहे मामानं, आहे ना? एक रील काढली मी पांचट मुतासारखाच्या काय 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 गदीच्या मुतासारखाच्या रील होती ना आपली गदीच्या मुतासाच्या. तर मित्रांनो पहा मामा कशी बोलते गंदी गंदी. गदीच्या मुतासाच्या रील काढली होती म्हणून. पहा मित्रांनो आहे सोपते काय मामाले असे बोलणे. आपण आता बेकार बोलत नाही, चालू पब्लिकला माहित आहे आपलं वेगळं काम तुमची पब्लिक होय कोणती? पब्लिक आता तुमची पब्लिक म्हणजे माझी पब्लिक. अच्छा हा पण सपोर्ट कुठची? करा मित्रांनो, बम पुढं गेलं पाहिजे, बिग बॉस मध्ये वापस आलं पाहिजे. महाराष्ट्राची पब्लिक ना? महाराष्ट्रातली. करा मग जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. रोशन भाऊले सपोर्ट करा, रोशन भाऊले सपोर्ट करा. तर मित्रांनो रोशन भाऊ आपला नॉमिनेट झालेला आहे, सपोर्ट करा. चाय पे गावात भात खा. आणि तिकडे वरण भात खा. वरण वरण भात आहे काय? नाही भात आहे. उठल्यापासून नाश्ता नाही केला, फक्त आता जेवण करू राहिले. मग वेळ 3:30 वाजले ना. डाळ भाजी भात. फक्त तिने फाफडा खाल्ला सकाळी. फाफडा? दिवसाचा खाल्ला. काय खाल्ला होता? फाफडा फाफडा नाही नको पापडा. पापडा का फाफडा? फाफडा फाफडा म्हणजे काय? फाफडा फाफडा पापड़ाची लंबी नहीं रखा. काय लंबी लंबी काय? लंबे ये कैसे पापड़ा बेसना जैसे रातने का लंबे लंबे तळलेले फाफडा. ते नाही ना हो, तो नाही खाल्ला. सिंधी लोक खाते. हे फाफडा अच्छा हे पापडा म्हणतात तिला बेटा. जे बनवते उन्हाळ्यात. बरोबर आहे बरोबर आहे. तर असं आहे भाई, काय? चहा घे पेलो आपण. हा तर मित्रांनो आता अजून आम्हाला रील काढायचे आहे. आता माया तर झाल्यावर ना मामाच्या तिथं काढून येईल. चला भेटू मग. तर मित्रांनो फायनली आता आमचा शूट झालेला आहे आणि मी चाललो ना घरी. एकटा मामा आमच्या रील झालेले आहे. आता मी घरी चाललो. मामा गाडीचं काम करा. आता मी सगळ्यात पहिले मी राजापेठ त्यानंतर मग घरी बडनेरा बडनेरा घरी. चला